गावाची शान माझी झुरमवली गावाची शान माझी झुरमवली गावाची शान माझी झुरमवली आज आनंदी आनंदगार आज आनंदी आनंदगार पूजन परमपूजनीय गुरुदेवांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथं जन्मला एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर जय श्री राम 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 जय श्री त्यानंतर केरू कुंदे आणि दामू कुंदे या ठिकाणी गुरुदेवांचा सन्मान करतील. चला पटकन पुढे. त्यानंतर किरण पगारे दीपक पवार या ठिकाणी 2 मिनिटात या ठिकाणी परमपूजनीय गुरुदेवांचा सन्मान करतील. पटकन या चला लवकर. चला तुम्ही चला. श्रीराम जय राम जय राम 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 श्रीराम जय राम चला बाकी चला. तुम्ही चला. राम जय राम जय राम श्रीराम या ठिकाणी चव्हाण सर परमपूजनीय गुरुदेवांचा सन्मान करतायत. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज या पाटोळे गावामध्ये आलेले आहेत. साधू संत येती घडा
तोची दिवाळी दसरा आज खऱ्या अर्थानं या पाटोळे गावामध्ये आजचा हा दिवाळीचा सण या ठिकाणी साजरा होत आहे. गुरुदेवांचं अमृत वचन आपल्या सर्वांना या ठिकाणी श्रवण करायचं आहे. तर परमपूजनीय गुरुदेवांना आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की गुरुदेवांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. त्या अगोदर एक आपण मोठ्यानं जयघोष करूया. श्री रामचंद्र भगवान की, हमारा पुत्र हनुमान की, उमापति महादेव की, राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1000 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज की. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम मनो जपं मार्त तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आजच्या ब्रह्मेश्वराला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप आनंद वाटला. आपल्या सर्व देवलोकांचं दर्शन झालं. आज ही पुण्यभूमी किती पावन आहे. आजच्या सत्संगाने आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. या पाठोळे या पावन भूमीला कोटी कोटी प्रणाम करतो. धर्मधन भाग्यवंतांनो, आज या रामनामाच्या सत्संगाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 कोटी तीर्थ आणि 33 कोटी देव आणि आपण सर्व सज्जन माया बहिणी मायबाप आपण सर्व उपस्थित आहात. खूप आनंद होतो. आनंद जन्माचं काहीतरी भाग्य पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आनंद जन्माचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय एवढा हा ब्रह्ममय आनंदमय सोहळा होणार नाही आहे. ज्या परिश्रमातून ज्या श्रीराम शक्तिपीठाच्या भक्तमंडळांनी या पंचकृषींनी या सर्व ग्रामस्थ मंडळांनी एवढा हा मोठा दिव्य भव्य रामनामाचा सत्संग घडवून आणला. आपल्या सर्व पुण्य आत्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. सज्जनांनो, भगवान परमात्माला हेवा वाटत असेल, आज रामनाम श्रवण करण्यासाठी आपण सगळे बसलेले आहात. ज्या भगवान परमात्मासाठी हा सत्संग आपण घेतलेला आहे त्या भगवान परमात्माला आनंद देण्यासाठी आपण प्रभूंचं भजन करू. मी महामंत्राचा उच्चार केल्याच्या नंतर आपण सर्वांनी करायचा आहे. आणि महामंत्राचा उच्चार करत असताना आपण प्रत्येकाने टाळी वाजवायची. हात जोडा, सगळे वर हात करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय श्रीराम. खूप आनंद वाटला. कारण कुठेतरी सूक्ष्म रूपामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचा मालक श्रीरामाचा महान भक्त आपल्या सर्वांचा प्राण आपल्या सर्वांचं हृदय हनुमंतराया कुठेतरी बसून श्रवण करतात. सज्जनांनो,
84 लक्ष योनीमध्ये हा मनुष्य देह भगवान परमात्माने एवढा अनमोल देह आपल्याला दिलेला आहे. आपण किती भाग्यवान आहात. कारण मनुष्यच एक असा आहे की तो भगवान परमात्माच्या नामाचा उच्चार करू शकतो. आणि आपण सर्व अनंत जन्माचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय हा ब्रह्ममय सोहळा घडून येणार नाहीये. एवढा परिश्रमामधून हा सोहळा घडवून आणलेला आहे. ही पण एक साधना आहे सज्जनांनो. अध्यात्म एवढं सोपं नाहीये जेवढं आपण त्या अध्यात्माकडे पाहत आहात. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. नाम जर फुकटचं आहे तर आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये येतं का? दुकानामध्ये गेल्याच्या नंतर 1 रुपयाचं चॉकलेट आपल्या मुखामध्ये लवकर येईल, पण भगवंताचं नाम मात्र येणार नाहीये. याचं कारण आहे भगवान परमात्माचं नाम घेण्यासाठी त्या नामाप्रती आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असणं फार महत्वाचं आहे. कारण अंतःकरणाचा भाव जो आहे तो अतिशय प्रेमळ असला पाहिजे. कारण आपण जसं छोट्याशा चिमुकल्या लेकराचं नाव घेतात आणि नावाचा उच्चार त्या लेकराच्या कानावर पडल्याबरोबर ते लेकरू आपल्याकडे लक्ष देत, आपल्याकडे बघतं. तसाच भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्माचं नाव घेत असताना अतिशय आपली मंगलवाणी असली पाहिजे आणि त्या नामाप्रती प्रेम असलं पाहिजे. भगवान परमात्माने या देवाच्या जीव सृष्टीमध्ये किती मोठा साक्षात्कार, किती मोठा चमत्कार आहे की भगवान परमात्मा आतापर्यंत सर्व काम करतोय पण कोणालाही दिसला नाही. दिसला असेल तो सांगता आला नाही आणि सांगितला असेल तर आपल्या सर्वांना कोणाला कळाला नाहीये. त्याचं नाव आहे श्रीराम. पूर्ण ब्रह्मांडाचा आत्मा, पूर्ण ब्रह्मांड चालवणारा दीनदयाळू कृपा सिंधू भगवान राम, या पूर्ण विश्वाचा आत्मा, या पूर्ण सृष्टीला चालवणारा तो कधीही दिसत नाही. आपण सर्व म्हणाल का हो गुरुदेवा, अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथाच्या पोटी भगवान श्रीरामाने जन्म घेतला तेव्हा तो राम दिसला आपल्याला. हा हो दिसला, पण कळाला नाहीये. कळाला नाही म्हणजे दिसून काही त्याचा उपयोग आहे का? जर कळाला असता तर जगातला सगळ्यात देवाच्या सृष्टीतला विद्वान पंडित, शिवाचा महान भक्त दशानन, रावणालाही कळाला असताना सध्या वर्णन करता आलं नाही किंवा सन्मान रामाचा करता आला नाही. रामाच्या हाताने त्यांनी मोक्ष प्राप्त केलं, मृत्यू प्राप्त केला, पण रावणालाही राम लक्षात आला नाही. आला असेल तर सांगता आला नाहीये आणि सांगितला असेल तर आपला कोणालाही कळाला नाहीये. असा निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म म्हणजे कोण? राम. कारण राम किती महत्वाचा आहे. आता ह्या मोमेंटला, ह्या क्षणाला तुमच्या हृदय आकाशामध्ये, हृदय मंदिरामध्ये तो विराजमान आहे, प्रत्यक्षात विराजमान आहे. आणि म्हणून आपण श्वास घेतात, आपण आपली जी प्रतिक्रिया चालू आहे ते हृदय मंदिरामध्ये प्रत्यक्षात विराजमान आहे. म्हणून आपण सर्व क्रिया करत आहात आणि ते राम दाखवण्यासाठी आजचा सत्संग आहे. तुझा आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. सज्जनांनो, या कलियुगामध्ये भगवान रामाचं, भगवान शिवाचं म्हणजे भगवान परमात्माचं कोणतंही नाम असं अनंताचे अनंत नाम आहे. या कलियुगामध्ये नामाला महत्व आहे आणि ते नाम कोण घेत असेल
बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहू मोही हरवू कलेश विकार. संत तुलसीदासांनी भगवान हनुमंतराला प्रार्थना केली आहे. बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहू मोही हरवू कलेश विकार. हनुमंतराला विनंती केली तुलसीदासाने, हे प्रभू हनुमंतराया, तुझ्या चरणाची जी धूळ आहे पावन ती माझ्या मस्तकाला लागावी आणि ज्या प्रभूंचं तुम्ही नामस्मरण करतात ना त्या नामाचं मला महत्व कळावं. सज्जनांनो, जोपर्यंत मनबुद्धीचे विकार नष्ट होत नाहीये तोपर्यंत रामाप्रती गोडी लागत नाहीये, रामाचं नाम मुखात येत नाहीये आणि रामाच्या नामाचं महत्वही आपल्याला लक्षात येत नाहीये. म्हणून साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. तुलसीदासाने ज्यावेळेस तुलसीदासांनी हनुमंतराला प्रार्थना केली आणि खरोखर देव भावेचा भुकेला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयश्यती. कारण भगवान परमात्मा भावेचा भुकेला आहे. तुलसीदासाला हनुमंतरायाचं प्रत्यक्षात दर्शन घडलं. हनुमंतराने तुलसीदासाला राम लक्ष्मणाचं पूर्ण ब्रह्मांडाचा मालक, पूर्ण ब्रह्मांडाचा आनंद रामाचंही दर्शन तुलसीदासाला घडलं. याचं कारण काय आहे की तुलसीदास प्रभू रामाचे परम भक्त होते, हनुमंतराचे परम भक्त होते. तुलसीदासाच्या मंगलवाणीतून आपण हनुमान चालीसा श्रवण करत असताना तुलसीदास म्हणतात, संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमंत बलबीरा. जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाम. भगवान हनुमंतराचं नाम घेतल्याच्या नंतर आपोआप भगवान रामाचं नाम घेतल्याचं आपोआप मनबुद्धीचे दोष जातात आणि तो निर्विनिराकार राम, तो कधी न दिसणारा, कधी न लक्षात येणारा, तो आपल्या सर्वांमध्ये चिराचर भरलेला प्रत्यक्षात दिसतो. हे मी नाही सांगत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, जे जे दृष्टीस दिशे ते ते हरिरूप. सर्वा घटी राम देहादी एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. कारण चिराचर भरलेला राम साधू संतांनी त्यांच्या मंगलवाणीतून त्या रामाचं वर्णन केलेलं आहे, आपल्या सर्वांना आदर्श दिलेला आहे. म्हणून संत महंतांचा, महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. पण जोपर्यंत मनबुद्धीचे विकार जात नाही तोपर्यंत तो अनमोल राम आपल्या मुखामध्ये येऊ शकत नाहीये. मग आता राम मुखात येण्यासाठी काय करावं लागेल, कोणती साधना करावी लागेल, तुम्हाला फार अवघड सांगणार नाहीये. राम मुखात येण्यासाठी पहिल्या प्रथम मनुष्य बनावं लागेल. काय बनावं लागेल? टाळ्या वाजल्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत माझा आवाज पोहोचलेला आहे. कारण पहिल्या प्रथम मनुष्य बनावा लागेल. मनुष्य म्हणजे तो कसा असतो? मनुष्य म्हणजे प्रत्येकामध्ये तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप राम बघतो. कोणाचंही मन दुखवत नाहीये, कोणाशीही त्याची स्पर्धा नसते, कधीही कोणाला फसवत नाहीये, कधीही कोणाची निंदा करत नाहीये, कधीही कोणाशी मतभेद करत नाहीये, कधीही तो स्वार्थ पाळत नाहीये. कारण भगवान परमात्माने त्याचे लक्षण सांगितलेले आहे, भक्ताचे लक्षण सांगितले. कसे लक्षण सांगितले भक्ताचे? आता जे गुरुदेवाने वर्णन केले ना ते भक्ताचे लक्षण आहे. आणि असे जे भक्त असतात ना भगवंताचे, ज्या घरात असतील, ज्या गावात असतील, ते 30 नक्षत्र आहे. आज मला अनुभव येतोय. कारण असे भक्त असल्याशिवाय असा सत्संग होणार नाहीये. आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. कारण कोणाशीही माझी स्पर्धा नाहीये. ह्या देवाच्या सृष्टीमध्ये माझा कोणीही दुश्मन नाहीये. ह्या देवाच्या सृष्टीमध्ये कोणीही वाईट नाहीये. कारण या देवाच्या सृष्टीमध्ये सगळे माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. हा भाव त्याच्या अंतरंगामध्ये आहे.
तो माणूस आहे आणि तो माणूस बनण्यासाठी अशा सत्संगाची अतिशय गरज आहे. आता आपण थोडस अध्यात्माकडे जाऊ. अध्यात्म म्हणजे काय आहे? अध्यात्म म्हणजे ग्रंथ वाचणे नाहीये. अध्यात्म म्हणजे ग्रंथ मुखगत करणं नाहीये. अध्यात्म म्हणजे जे आपण रोज जे कीर्तन भजन करतात ना, ते म्हणजे अध्यात्म नाहीये. मग अध्यात्म म्हणजे काय आहे? अध्यात्म म्हणजे आपल्या वाणीतून प्रत्येक मंगल शब्द बाहेर पडला पाहिजे आणि समोरचा आपल्याला देवच वाटला पाहिजे. हे अध्यात्म आहे. आणि हे असं वाटेल तर ते कीर्तन भजन वगैरे सगळ्या गोष्टी सफल होतील. सज्जनांनो, अध्यात्म म्हणजे माणसाने माणसाला माणसासारखी इज्जत आणि सन्मान देणे, हे सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. आणि हे जर अध्यात्म कोण शिकवलं असेल तर विश्ववंदनीय विश्वपूजनीय आपल्या सर्वांचा आत्मा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, दिव्य भारताचा दिव्य पुरुष राजा शिव छत्रपती, या महान राजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. या राजाने 18 पगड जातीला सोबत घेऊन कसल्याही प्रकारे जाती व्यवस्थेला न मानता माझे मावळे आणि माझं रय ते माझं दैवत आहे. स्वराज्याची संकल्पना या दिव्य पुरुषाच्या हृदयामध्ये प्रगट होणे म्हणजे मी असं म्हणेल या दिव्य भारताचा चमत्कार आहे. हा राष्ट्र साधू संतांचा, तपस्वी वीर जवानांचा, महामानवांचा हा राष्ट्र आहे. या दिव्य राष्ट्राने, या दिव्य भारताने भारत रत्न विश्ववंदनीय आपल्या सर्वांचा आत्मा, या भारताला सर्वात मोठा विद्वान ग्रंथ देणारा महानायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. या महामानवाने खरंच आपल्याला मानवतेचा धर्म शिकवला आणि या महामानवाने आणि या दिव्य पुरुषाने म्हणजे राजा शिव छत्रपतीने या महाराष्ट्राला एक वेगळी धर्म संस्कृती, एक वेगळं रूप दिलं आणि आज महाराष्ट्र हे भारत पूर्ण गुण्या गोविंदानं नांदत आहे. या महापुरुषांची, महामानवाची आपल्यावरती खरंच मी असं म्हणेल उपकार आहेत, यांची कृपा आहे. म्हणून आज आपण सर्व आनंदात बसलेला आहात. सज्जनांनो, राम नाम मुखामध्ये घेण्यासाठी, मानव बनण्यासाठी काय करावं लागेल? कारण आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु परंपरा आहे आणि आपण गुरु परंपरेला अतिशय सगळेच आपण फॉलो करतात, सगळेच आपण मानतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणजे आई वडिलापासून त्याची सुरुवात असते. गुरु प्रत्येकाच्या जीवनात येतो. म्हणतो कोणाही फील्ड मधला असेल, कोण्याही क्षेत्रातला असेल, पण सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतो. आपल्या जीवनामध्ये पहिल्या प्रथम आपले गुरु कोण असतात? आई वडील असतात. आणि खरंच आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळे. आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील गुरु असतात आणि आई वडील आपल्याला चांगलं बोलण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, म्हणजे मोठ्या माणसांशी कसं बोललं पाहिजे, देवाचं नामस्मरण कसं केलं पाहिजे, साधू संतांशी आपण कसं वागलं पाहिजे, हे सर्व आपल्याला आईवडील शिकवत असतात, आपल्यावरती सुसंस्कार करत असतात. सज्जनांनो, आपल्या जीवनामध्ये दुसरा गुरु मिळतो म्हणजे आपला शिक्षक. आणि शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यामधला खूप महत्वाचा गुरु असतो. कारण त्या गुरुपासून आपल्याला पूर्ण जीवन आपल्याला अभ्यासाला मिळतं. कारण आपल्याला शिक्षण मिळतं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं. आपण कुठेतरी चांगली नोकरी करतात, आपण चांगला बिझनेस करतात आणि आपला व्यवहारिक जीवन अतिशय आनंदात जातं. पण अजून पुढे गरज असते. मग खरंच जीवनाला कलाटणी देणारा, जीवनाला आकार देणारा, माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरणा देणारा, ज्ञानाचा बोध करणारा, ज्ञान गंगेमध्ये नाहू घालणारा आध्यात्मिक गुरु
आपल्या जीवनामध्ये येत असतो. 4थ्या क्रमांकाला किती? 4थ्या क्रमांकाला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येतो. आणि आध्यात्मिक सद्गुरू आल्याच्या नंतर पहा, आई वडील काय ज्ञान देतात गुरुदेवाने सांगितलं, शिक्षक काय ज्ञान देतात गुरुदेवाने सांगितलं, आणि आध्यात्मिक गुरु असं काही आपल्याला ज्ञान देतात की आपलं जीवन जगण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला ते तत्वज्ञान, ते ब्रह्मज्ञान, तो निर्विनिराकार राम सगुण साकार आपल्याला प्रत्यक्षात ते दाखवतात. म्हणजे आपण कधी डोळ्यानं पाहू शकत नाही, पाहिलं तर आपण सांगू शकत नाही, आणि सांगितलं तर समोरच्याला समजू शकत नाही. असं तत्वज्ञान ईश्वराचं आध्यात्मिक ज्ञान आहे, ते आपल्याला सद्गुरू देत असतात. मग आता सद्गुरू कसे असले पाहिजे? आपल्या जीवनामध्ये धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या मायाभूमी, जीवन जगत असताना जर आध्यात्मिक गुरु जर आपल्या जीवनात नसतील तर जीवन शून्य आहे. तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे खूप शिक्षण आहे, तुम्हाला सर्व प्रकारचा आनंद आहे, सर्व प्रकारचं सुख आहे, तुम्हाला सर्व गोष्टींना काहीही कमी नाहीये, पण जीवन मात्र शून्य आहे. याचं कारण काय आहे? कारण सद्गुरू आयुष्यामध्ये नसेल तर फक्त सुख आहे, आणि सद्गुरू असेल तरच आनंद आहे. सुख जीवनासाठी ठीक आहे, पण आनंद आपल्याला खरं जीवन जगण्यासाठी, आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक सद्गुरूची गरज असते. आणि आध्यात्मिक सद्गुरू आपल्या जीवनामध्ये काय काम करत असतात? तर आपल्या मन बुद्धीचे, चित्ताचे, अहंकाराचे जे दोष आहेत ते दोष घालवण्याचं काम करत असतात. कवी म्हणतात, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन सब निष्फल गया, पूछो वेद पुराण. संत कबीर म्हणतात, जर माझ्यावर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही वेद पुराणांना विचारा, वेदांना विचारा की सद्गुरूचं जीवनामध्ये काय महत्व आहे. कबीर म्हणतात, तिबीर गया रवी देखते, कुमती गई गुरु ज्ञान, सुमती गई अति लोभते, भक्ति गई अभिमान. तिमीर गया रवी देखते, कुमती गई गुरु ज्ञान. रात्रीचा जो अंधार असतो, सकाळी सूर्य उगवल्या बरोबर रात्रीचा अंधार नष्ट होतो, आपल्या जवळून तो अंधार निघून जातो, आपल्या लक्षात येत नाही. तसे ज्ञानरूपी, प्रकाश रूपी जर सद्गुरू आपल्या जीवनात आले तर संशय रूपीची कुबुद्धी असते ना, ती त्या अंधारासारखी पळून जाते आणि आपल्याला प्रकाशासारखी सुबुद्धी प्राप्त होते. आणि एकदा ती सुबुद्धी प्राप्त झाली की प्रत्येकामध्ये आपल्याला चष्मा नंबरचा काढून टाकून आपल्याला प्रत्येकामध्ये ईश्वर दिसतो. आता प्रत्येकामध्ये ईश्वर दिसणं ही काय जादू सोपी आहे का सांगा बरं? हे पैशानं दुकानात जाऊन मिळायची वस्तू आहे का? पण लक्ष असू द्या, जर सद्गुरूच्या कृपेने जर सुबुद्धी प्राप्त झाली आणि जर त्या शिष्याला, साधकाला, भक्ताला जर अभिमान झाला तर तो अभिमान झाल्याच्या नंतर ती गुरु कृपेनं सुबुद्धी प्राप्त झालेली परत निघून जाते आणि तो जैसे थे होतो. कारण एखादा म्हणत असेल की मला पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्याला ज्ञानेश्वरी जर पाठ असेल माझ्या ज्ञानदेवाची, तर त्याने एका ववीच्या अर्थासारखा, एका ववी सारखा तो वागलाय का? त्याच्या जीवनामध्ये त्याने तसं अनुकरण केलेलं आहे का? कारण पाठांतर करणं एवढं विशेष नाहीये, त्याचं अनुकरण करणं फार विशेष आहे. त्याचं अनुकरण करणं फार महत्वाचं आहे. एखादा म्हणत असेल मला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 700 श्लोकाची श्रीमद भगवत गीता, ज्ञानेश्वरी, मला सर्व ज्ञान आहे, आता मला गुरुची गरज नाहीये. जर तो म्हणत असेल की माझ्याकडे सगळं ज्ञान आहे
मला गुरुची गरज नाहीये तर समजायचं त्याच्याकडे काहीही नाहीये. ऐकू येतं ना सगळ्यांना? जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा, बराच वेळ झालेला आहे. कारण ज्याच्या आयुष्यामध्ये जर सद्गुरूचं महत्व नसेल, त्याला सद्गुरूची कमी भासेत नसेल तर समजायचं त्याच्याकडे काहीही नाहीये. आणि ज्यांना सद्गुरूची आवश्यकता वाटते, ज्यांना सद्गुरूची गरज वाटते, असं समजायचं की ते खरे ईश्वर भक्त आणि खरे गुरु भक्त आहे. कारण सद्गुरु शिवाय आपल्याला योग्य मार्ग कोणी दाखवू शकत नाहीये. कारण सद्गुरूच्या कृपेशिवाय रामबाण उपाय दुसरा कोणताही नाहीये. असा कोणताही साबण किंवा असा कोणती औषधी नाहीये की तुमच्या मनाचे मनदोष घालवू शकते. कारण माणसाच्या अंतरंगातला जो संशय आहे त्याला व्यवस्थित जगू देत नाही. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आपण प्रापंचिक जीवन जगत असताना आज एवढी गर्दी केलेली आहे म्हणजे आपण सगळे तर भाग्यवान आहात. आपल्याला रामनामाची गरजही वाटली आणि सद्गुरू प्रती आपल्याला प्रेम पण आहे. पण रोज प्रापंचिक जीवन जगत असताना आपले मुलं, आपला प्रापंचिक जीवन आपण कसं जगताय, माझ्या माऊल्यांना आणि माझ्या महापुरुषांना याची जाणीव आहे. कारण की ज्या मुलांना 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून तो मुलगा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की आम्हाला सन्मान देऊ शकत नाही, तो आमच्यावरती प्रेम करू शकत नाही, आमची मानसिकता तो सांभाळू शकत नाही आणि आम्ही आई-वडील झाला हा सन्मान तो आम्हाला व्यवस्थित आमचा टिकवू शकत नाहीये. आपल्या सगळ्यांना याचे ज्ञान असेल, आपल्याला सगळ्यांना मान्यही असेल, आपण कबूल करणार नाही, ठीक आहे. पण सज्जनांनो, असं जीवन जगत असताना ज्यावेळेस आपले मुलंच आपल्याला विचारत नाहीये किंवा आपला नवरा आपल्याला विचारत नाही किंवा आपली बायको आपला सन्मान करत नाही, आपल्या घरातले लोक आपल्याला प्रेमानं बोलत नाही, याच्यापेक्षा जगात दुसरं दुःख नाहीये. एखादा शेजारी बोलत नसेल तर नाही बोलू द्या. गावातली एखादी व्यक्ती कोणी बोलत नसेल तर नाही बोलू द्या. केव्हा तरी आपण त्यांच्या कामाला येऊ आणि ते बोलतील. पण जेव्हा घरातले लोक आपल्याशी बोलत नाही, आपल्याशी चुकीचे वागतात, तेव्हा प्रचंड अंतकरण दुखतं आणि तेव्हा खरंच जाणीव होते सद्गुरूची आणि भगवंताची. हे भगवंता, तुझ्याशिवाय मला सखो कोणी नाहीये. कारण सखा जर कोणी दानशूर असेल तर तो विठेवरचा पांडुरंग. फक्त आणि फक्त तुमचा सखा कोण आहे तर माझा पांडुरंग आहे, माझा राम आहे, माझ्या हनुमंतराय सख्या आहेत. कारण जेवढेही नाते रक्तामासाचे जे नाते आहेत, हे नाते सगळे काही क्षणाचे असतात. कोणी संपत्तीपुरतं असतं, कोणाकडे तुमच्यात आता तारुण्य आहे, ताकद आहे, तुमच्यात काम करण्याची हिंमत आहे, तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला खूप जीव लावतील. पण तुमच्या पसरली संपत्ती जाऊ द्या, तुमच्या जवळचं तारुण्य जाऊ द्या, तुम्हाला वृद्धापण येऊ द्या, म्हातारपण येऊ द्या तुम्हाला. आणि आज ज्यांच्याकडे आई वडील त्यांची जिवंत आहेत आणि ज्यांच्या घरात आई वडील नाही कुठेतरी आहेत, त्यांच्यासारखा भिकारी जगामध्ये दुसरा कोणी नाही. मला माहित आहे टाळ्या वाजणार नाही. ज्यांचे आई वडील जिवंत आहेत आणि दुसऱ्याकडे ते आई वडील राहतात, त्यांच्यासारखा भिकारी या देवाच्या सृष्टीमध्ये दुसरा कोणी असू शकत नाही. सज्जनांनो, मी साधू म्हणून आपल्याकडे माफी मागून सांगतो. कारण की आई वडिलांचं दुःख गुरुदेवाला अजिबात सहन होत नाहीये. कारण मुलगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, फार मोठ्या मोठ्या त्याच्या फॅक्टऱ्या आहेत, पण आई कोणाकडे तरी आहे का की त्याच्या विद्वान बायकोला आई सहन होत नाही, त्याच्या विद्वान लेकरांना आई सहन होत नाही. कारण की तिने एवढा मोठा अनमोल देह दिलेला आहे, एवढं मोठं जीवन, एवढी मोठी ही शरीर संपत्ती त्या माऊलीने दिली, म्हणून त्याच्या घरातल्या लोकांना ती आई आवडत नाही. आणि ती आई कोणाच्या तरी इथे आहे, ती काय खाते, तिची अवस्था काय आहे, काय व्यवस्था आहे तिचे कपडे व्यवस्थित आहेत का नाही, तिला आजार आहे, तिला औषध गोळ्या आहेत का नाही, ती व्यवस्थित आंघोळ करते का नाही. म्हणजे बालपणामध्ये मला
लालन पालन करणारी, रात्राणी दिवस देवापेक्षाही अतिशय प्रेमाच्या दृष्टीने पाहणारी ती आई जर त्या म्हातारपणाला जर अशा अवस्थेत असेल तर त्याला काय म्हणावं? आध्यात्मिक म्हणावं, साधू म्हणावं, संत म्हणावं, महंत म्हणावं, श्रीमंत म्हणावं? ही कोणतीही पदवी त्याला चालणार नाहीये. मी तर पदवी देऊन टाकली, तुमच्या मोबाईल मध्ये तर रेकॉर्ड झालेला आहे. तुम्हाला राग आला असेल सगळ्यांना. आणि ज्याच्या घरामध्ये वृद्ध आई वडील आहेत, त्यांची सेवा आहे, त्याच्यासारखा जगात श्रीमंत दुसरा कोणी नाही. ज्याच्या घरात आई वडिलांची सेवा आहे तो जगात सगळ्यात श्रीमंत आहे. आणि ज्याला आई वडिलांचं प्रेम मिळत नसेल तर तो खूप अभाग्य आहे. लक्षात असू द्या. देवाला नका शोधू, तो सापडणार नाहीये. कारण तो एवढाच तो पाणी आहे. सचिनांनो, लोक फार फसवताय देवाच्या नावाखाली. मोठे मोठे दुकान आहेत त्यांचे, देवाच्या नावाखाली दुकानात चालताय पण त्यांची, आपण सगळे चालवताय पण त्यांची दुकानं. देवाला अजिबात शोधू नका. आई वडील शोधा, तिथेच देव आहे. हे मी नाही बोलत. पांडुरंगाच्या चरणी जो पुंडलिक आहे आणि पुंडलिकासाठी विठेवरती 28 युग झाले. तो उभा आहे, तो बसला नाही अजून, तो झोपला नाही अजून. काय खातो माहित नाहीये, तो कसा राहतो माहित नाहीये. एवढंच माहित आहे की आई वडिलांच्या पुंडलिकाच्या सेवेनं, आई वडिलाच्या सेवेनं तो पांडुरंग भगवान श्रीकृष्ण ज्याने ज्ञान गीता अर्जुनाला सांगितली आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी, तो 28 युग झालं तो उभा आहे. साधू संत याची साक्षी आहे. मग आई वडिलांचं प्रेम जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर समजा 33 कोटी देव, 3.5 कोटी तीर्थ तुमच्या घरात आहेत आणि तुम्ही आनंदी सुखी सगळ्यात श्रीमंत आहात. तुमच्यासारखा भाग्यवान आणि तुमच्यासारखा सज्जन पुरुष कोणीही नाहीये. कारण आई वडील सोडून कोणतीही साधना करू नका. अक्षरशः आई वडिलांना सोडून तपश्चर्या करू नका. आई वडिलांना सोडून कोणती साधना करू नका. हा, आई वडिलांना आपल्या जवळ ठेवा. तुम्हाला नोकरीनं तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत नसेल तर कुठंतरी त्यांची चांगली, आपले मुलं असतील, आपले नातेवाईक असतील तर तिथं त्यांची चांगली व्यवस्था, त्यांच्या कपड्याची, त्यांच्या खाण्याची पिण्याची व्यवस्था बघा. कारण ज्या माऊलीनं पोटाला पोटभर कधी खाल्लं नाही, व्यवस्थित अंगावर कधी तिनं महागाचा कपडा घातला नाही, त्या बापाने घातला नाही आणि तुम्हाला एवढं गुण्या गोविंदानं सांभाळलं, तिची सर्वस्व संपत्ती म्हणून, आणि ती संपत्ती जर चोरीला जात असेल, ती संपत्ती जर असेल नकली निघत असेल तर तिला कोणता देव साथ देणार आहे? तिला कोणता अध्यात्म साथ देणार आहे? तर सज्जनांनो, आजच्या सत्संगातून मी तुम्हाला आई वडील देत आहे. आजच्या सत्संगातून मी तुम्हाला राम नाम देत आहे. आजच्या सत्संगातून मी तुम्हाला चांगले सद्गुरू देत आहे. आजच्या सत्संगातून मी तुम्हाला चांगला माणूस देत आहे आणि माणूस देता देता चांगला माणूस सध्या तुम्हाला बनवत आहे. सज्जनांनो, आई वडिलांची एकदा सेवा करून बघा. कारण त्या माऊलीला हार लागत नाही, पातळ लागत नाही, पुष्प लागत नाही, त्या माऊलीला गंध लागत नाही, त्या माऊलीला षोडोपचार पूजाची काहीही गरज नाहीये. आईला म्हणजे फक्त तुमची मंगलवाणी, 2 प्रेमाचे शब्द, तुमचा अंतकरणातला सन्मानाची ती माऊली वाट बघते. आणि ज्या घरात हा सन्मान असेल तर त्याच घरामध्ये साधू संत येतात आणि भगवंत तिथेच आहे. कुठे? जिथे आई वडिलांचा सन्मान आहे. सज्जनांनो, आध्यात्मिक गुरु जीवनात असल्याच्या नंतर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. याचं कारण आहे की आपले षड विकार जातात. जे मनाचे जे दोष आहेत, जे मनाचे जे विकार आहेत, मनाची जी संशयवृत्ती आहे, ती संशयवृत्ती फक्त आणि फक्त गुरु कृपेनं जाऊ शकते. 2 मिनिटाचं तुम्हाला मी उदाहरण देईन. सज्जनांनो, पांडवांचा 12 वर्षाचा आणि 1 वर्षाचा अज्ञानवास, 13 वर्षाचा पांडवांचा वनवास संपला. किती वर्षाचा? 13 वर्षाचा पांडवांचा वनवास संपला आणि
भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने शांती दूत म्हणून धृतराष्ट्राकडे कौरवांकडे त्यांचं हक्काचं स्वराज्य स्वराज्याचा हिस्सा मागण्यासाठी गेले. माझा ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या लक्षात आलं, कारण हा कधी न प्राप्त होणारा भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपल्या राजवाड्यामध्ये येत आहे. तर धृतराष्ट्र दुर्योधनाला सांगतो, अरे बाबा दुर्योधना, बाबा ही संपत्ती प्राप्त होणारी नाहीये, ही सहज आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवान श्रीकृष्णाला आमंत्रण दे भोजनासाठी. आणि आपला राजवाडा महाल हिरे मोती वगैरे वगैरे, आता तिथे काय कमी असेल? जेवढंही तुला साई स्वागत त्याचं करता येईल, जेवढं मोठं स्वागत भगवान श्रीकृष्णाचं करता येईल तेवढा महाल सजव आणि भगवान श्रीकृष्णाला भोजनासाठी आमंत्रण दे. दुर्योधनाने खूप जोरात तयारी केली. राजमहाल खूप सुंदर सजवला. जसा खरंच आपण किती भाग्यवान आहात, गुरुदेवाचं किती खरंच खूप सुंदर, माझ्याकडे शब्द नाहीये मी त्या तुमचं वर्णन करेल. याच्याबद्दल मी फक्त नमस्कार करेल तुमचा, कारण तुम्ही एवढं मोठं स्वागत केलं गुरुदेवांचं. माझ्या माऊल्यांनी औक्षण करून स्वागत केलं. आईसारखं देवासारखं तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं. दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाला आमंत्रण देण्यासाठी बोलवण्यासाठी भोजनासाठी पूर्ण राजमहल सजवला. आणि भगवान श्रीकृष्णाला आमंत्रण देण्यासाठी ज्यावेळेस भगवान परमात्मा आलेलेच होते. कशासाठी आले होते? पांडवांकडून शांतीदूत म्हणून आले होते, ते राज्य मागण्यासाठी. पण दुर्योधनाने सांगितलं, युद्धाश्वयी सुईच्या टोका इतकंही राज्य मिळणार नाही. दुर्योधनाने ज्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा आमच्याकडे तुम्हाला जेवायला यायचंय, लक्ष असू द्या आणि हृदयरूपी मोबाईल मध्ये सेव्ह करायचं प्रवचन. हे साधू संत भगवंत कुठे येतात? दुर्योधनाने भगवान परमात्माकडे भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली की देवा आमच्या घरी भोजनासाठी तुम्हाला यायचंय. तर भगवान परमात्माने श्रीकृष्णाने सांगितलं की दुर्योधना, बाबा मी तुझ्याकडे येऊ शकत नाहीये. त्याने सांगितलं, का हो देवा, जर याच्यात भगवंताकडे प्रार्थना करत असेल आणि देव येत नाहीये, मी प्रार्थना तुमच्याकडे करतोय की तुम्ही आमच्याकडे जेवायला आले पाहिजे आणि तुम्हाला यावा लागेल. देवा मी सांगतोय तुम्हाला यावा लागेल. भगवंताला सांगितलं 2 ठिकाणी जातात, ज्या ठिकाणी जेवण करायचंय आणि ज्या ठिकाणी प्रेम आहे. मनुष्य जेव्हा भूक लागते, तो भुकेनं जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा जेवणासाठी तिथे जातात, न विलाजाणे आणि प्रेमापोटी. बघ मी काय भुकेनं मरत नाहीये, मला काय भूक लागलेली नाहीये, आणि दुर्योधना तुझ्याकडे प्रेम नाहीये म्हणून मी येऊ शकत नाही. ज्याचा बाप आंधळा आहे सर्वांगाने, धृतराष्ट्र सर्वांगाने आंधळा होता. ज्याचा बाप आंधळा आहे त्या दुर्योधनाकडे भगवान त्याने सांगितलं तुझ्याकडे प्रेम नाहीये, आणि जिथे प्रेम नाहीये तिथं मी येऊ शकत नाहीये. भगवान दुर्योधनाकडे गेले नाही, पण लक्षात असू द्या भगवान परमात्मा दुर्योधनाकडे गेले नाही, पण विदुराकडे जाऊन भगवान परमात्माने स्वतः विदुराकडे गेले आणि विदुराकडचं भोजनाचा स्वीकार भगवंताने केला. कारण विदुराकडे प्रेम होतं, भक्ती होती, आचारसंहिता. म्हणजे विदुराकडे काय नाही, विदुर म्हणजे विद्वान पंडित होता, महात्मा होता. विदुर म्हणजे महात्मा होता. कारण साधू संत भगवंत अतिथी जिथे प्रेम आहे तिथे जातात, जिथे संशय आहे, जिथे प्रेम नाहीये, जिथे आदर नाहीये, जिथे आनंद नाहीये,
जिथे शांतता नाहीये तिथे भगवंत आणि संत कधीही जात नाही. सज्जनाला लक्ष असू द्या. जर भगवंत तुमच्याकडे बोलवायचं असेल, संत तुमच्याकडे बोलवायचं असेल, तर आता कसे तुम्ही सगळे प्रेमाने बसलेले आहेत असं तुम्हाला माणूस पहिलं बनावं लागेल. पहिलं भगवंताचा भक्त बनावा लागेल. कारण शबरीला रामाला आमंत्रण द्यावं लागलं का? कारण फक्त आणि फक्त शबरी वाट बघत होती. आणि एक दिवस रामाला ब्रह्मांड नायकाला शबरीकडे जावं लागलं. कारण की शबरी ही गुरुची परम भक्त होती. गुरुवाणीवरती विश्वास होता. मातंग ऋषीने सांगितलं होतं, बेटा आता माझं कार्य संपलेलं आहे, तुला राम येईपर्यंत रामाची वाट बघायची आणि एकदा तुला रामाचं दर्शन झालं की तुझं कार्य संपलं. रामाला शबरीकडे जावं लागलं. विचार करायची गोष्ट आहे. कारण की भगवान परमात्माने विदुराकडे न बोलवता गेले आणि तिथं भोजन केलं. द्वारकेचा राणा पांडवाघरी. कारण आतापर्यंत कधी आपण ऐकलं नसेल कौरवांघरी. कारण जिथे नेहमी संशय आहे, जिथे षडविकार आहे, जिथे भक्ती नाहीये, जिथे भगवंताचं नाम मुखात नाहीये, तिथे साधू संत आणि भगवंत जाऊ शकत नाहीये. कारण आपण सर्वांनी एकच विचार करायचा आहे की आपल्या घरामध्ये ज्या दिवशी साधू आला त्या दिवशी समजायचं की पूर्ण ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा आलेला. ते मी नाही बोलत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मानं सुचाम्यहं परित्रणाय साधूनां विनाशाय सुकृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कारण जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा साधू संतांच्या महंतांच्या तुमच्यासारख्या भक्तांच्या रूपामध्ये जन्म घेतो. मी तर असं म्हणेल, इथे बसलेला प्रत्येक सत्संगाला बसलेला माझी माऊली असेल किंवा माझा महापुरुष असेल, तुम्ही उद्या कुणाच्या घरी जाल ना, त्याच्या घरी लक्ष्मी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की सत्संगाचं तुम्ही एवढं साधं नाहीये सज्जनांनो. आज आपण सकल तीर्थांचं आपल्याला स्नान झालेलं दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून साधू संत आपल्या एक हट्ट करा, जोपर्यंत माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाहीये तोपर्यंत मी चांगलाच नाहीये. काही लोक म्हणतात मी कुठं चुकलो, माझा काय दोष आहे, माझं चुकतच नाही, मी बरोबर आहे. बाबा बरोबर आहे तर मग का रामनामाबद्दल प्रेम नाहीये तुला? बार बार तुला का सांगावं लागतं? का तुला राग येतो? काम सांगितल्याबरोबर किंवा तुला जर तुझे दोष दाखवल्याबरोबर राग येतो. ज्या लोकांना लवकर राग येतो समजायचं मी तुम्हाला कुणाला म्हणत नाहीये, कारण अजून मला 10 मिनिटं बोलायचं. कारण ज्या माणसाला लवकर राग येतो समजायचं ते कच्चं मडकं आहे. तुम्ही सगळे पक्के आहात, तुमच्याबद्दल बोलायचं नाही. आणि ज्याला रागच येत नाहीये तो समजायचा तो देव आहे. ज्याला रागच येत नाही, ज्याने रागावरती नियंत्रण केलेलं आहे, ज्याने षड विकारावरती नियंत्रण केलेलं आहे, ते साधू आहे, ते संत आहेत, ते महात्मा आहेत, ते ज्ञानी लोक आहेत. त्यांच्याकडे पांडित्य आहे, त्यांच्याकडे तत्वज्ञान आहे, त्यांच्याकडे ती विद्या वाचस्पती आहे. आणि ते सज्जन असे आहे की त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर, त्यांची वाणी श्रवण केल्याच्या नंतर, त्यांच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर, त्यांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर, सहसामध्ये गेल्याच्या नंतर असं वाटतं की हो आनंद आहे, इथेच देव आहे. सरासरी त्याची संगत आपल्याला लागत नाहीये, त्यांचा सहवास आपल्याला लागत नाहीये. आणि सहवास जरी लागला थांबू वाटत नाहीये. का बरं? आश्रमात लोक शनिवारी आले जास्तीत जास्त एक तर पहिल्या प्रथम आरतीच्या टायमाला येतात. आरतीला गुरुदेव गेल्याच्या नंतर जास्तीत जास्त सत्संग 1 तासाचा 2 तासाचा असतो. जेव्हा सत्संग संपतो तेव्हा त्यांची गाडी कुठे उभा राहिलेली आहे, किती किलोमीटर आलोय, कुठे भूक लागलेली आहे, खिशात किती पैसे, सगळे वेध लागतात. म्हणजे बघा, साधना करत असताना जर तुमचं मन तिथे साधनेपासे नसेल, त्या साधू संतांच्या सहवासामध्ये नसेल, तर तुम्हाला कुठेही स्थिरता आनंद नाहीये सज्जनांनो. कारण जीवनामध्ये एकच प्रयत्न करायला पाहिजे, देवा
भेटलास भेट, नाही भेटलास नको भेटू. कारण भले भले गेले देवा, त्यांना तू मिळाला नाही, मी काय अपेक्षा करणार आहे. पण देवा एवढी मात्र अपेक्षा करतो की अखंड तुझं नाम माझ्या मुखात आलं पाहिजे आणि साधू माझ्या घरी आले पाहिजे. भगवंताचं नाम मुखात येणं म्हणजे हे माणूसपण आहे आणि साधू घरी येणं हे देवपण आहे. साधू सहज येत नाहीत आणि म्हणून भगवंताकडे प्रार्थना करा की माझ्या मुखात तुझं नाम आलं पाहिजे देवा. आणि नाम येण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूचीच कृपा महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल की मी श्रीमंत आहे, मी गुरुला पैशाने विकत घेईल, मी श्रीमंत आहे, मोठे मोठे ग्रंथ आणेल, मी त्याचं वाचन करेल, मी श्रीमंत आहे, मी खूप वया आणेल, वाटल तेवढे माणसं लावेल, रोजाना आणि नामस्मरण करून घेईल. खरंच माणसं जर लावले नामस्मरण केलं ना, त्यानं सध्या पुण्य मिळतं. यज्ञ या केला, दान धर्म, त्यानं सध्या पुण्य मिळतं. पण ते कसं पुण्य मिळतं? त्रिविद्या माम सोम पापूत पापा यज्ञे विश्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यानि दिवि देव भोगान् ते तं भोक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षिणे पुण्यमर्ते लोकं विशन्ति. एवं त्रैधर्ममनु प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. भगवान परमात्मा म्हणतात, जे तिन्ही वेदांनी जे सांगितलेलं आहे काय की कर्म कांड, नामस्मरण किंवा दान धर्म केल्यानंतर पुण्य मिळतं, तुम्हाला मोक्ष मिळतं, तुम्ही स्वर्गात जातात. आपण तर काही कोणी पाहिलेलं नाही स्वर्ग, पण जे आपण काय म्हणू ज्ञानी महात्म्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल मी बोलतोय. कारण की स्वर्ग मिळेल, देवाचं ठिकाण सगळं मिळेल, पण देव मात्र मिळणार नाही. तुमचं पुण्य संपलं की परत तुम्हाला मृत्यू लोकामध्ये यायचंय. पण लक्ष असू द्या, जे नामस्मरण करतात, ज्यांच्या घरामध्ये रामनामाच्या वया आहेत, ज्यांच्या मुखामध्ये कानामध्ये गुरुमंत्र आहे, सदा सर्वदा सद्गुरूची कृपा आहे, सदा सर्वदा रामनामाचा सत्संग घडत आहे, तर त्या लोकांना एकदा जन्माला आलं मग मात्र जन्म आणि मृत्यू 84 लक्ष योनीची फेरी घालण्याची काहीही गरज नाहीये. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नामं वरानने. एक वेळ जर मुखात भगवंताचं नाम आलं रामाचं, तर 1000 विष्णूचे नाम घेतल्याप्रमाणे. सज्जनांनो, भगवंताचं नामस्मरण जर तुम्हाला करायचं असेल तर सद्गुरूचं सान्निध्य अतिशय महत्वाचं आहे. सद्गुरूचा सहवास अतिशय महत्वाचा आहे. आणि हे कशाने मिळतं? राम नामाची साधना करा. श्रीराम शक्तीपीठ एवढं श्रीमंत आहे, एवढं श्रीमंत आहे, एवढं श्रीमंत आहे, तिथे राम नामाच्या वयाला आणि तिथे राम नामाला काहीही कमी नाहीये. आणि जेवढेही इथे बसलेले श्रीराम शक्तीपीठाचे आपण सर्व साधक आहात, माझ्या माऊल्या आहात, तेवढ्यांच्या घरामध्ये राम नामाच्या वया आहेत. म्हणून आज आपण आनंदाने हा सत्संग श्रवण करताय. सज्जनांनो, मी तर असं म्हणेल, हनुमंतराला प्रचंड आनंद होत असेल की आजचा सत्संग आतापर्यंत ज्या माऊलीच्या कृपेने, ज्या माऊलीच्या श्रमाने, आपल्या सगळ्यांच्या श्रमातून हा सत्संग आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेला आहे. तर खरंच स्वर्ण पानामध्ये चित्रगुप्ताच्या इतिहासामध्ये लिहावा लागेल, स्वर्ण पानामध्ये लिहावा लागेल, स्वर्ण अक्षराने लिहावा लागेल. कारण की असं पुण्य सहज मिळणार नाही. कारण की आतापर्यंत एवढे स्थिर आपण झालेले नसाल. नेमकं टाळ्या वाजवायच्या तुम्हाला का माझं प्रवचन थांबवायचं? कारण की बघा, आतापर्यंत तुम्ही सत्संग श्रवण करताय, कोणाला बायकोची आठवण झाली नाही, कोणाला नवऱ्याची आठवण झाली नाही, कोणाला घरच्यांची आठवण झाली नाही. म्हणजे आठवण झाली नाही म्हणजे तुम्ही स्वर्गात आहात. तुम्ही खरी रामनामाची साधना करताय. आणि सज्जनांनो, आपले गुणदोष जाण्यासाठी मी बार बार सांगतोय, आपले गुणदोष जाण्यासाठी एका आध्यात्मिक गुरुची अतिशय गरज आहे. आणि त्या सद्गुरूला शरण जाणं आपल्या पहिला प्रथम कर्तव्य आहे.
आपल्या घरामध्ये किती लोक आहेत याचा अभ्यास करा आणि आपल्या लोकांवरती प्रेम करायला शिका. आपल्या लोकांचे गुणदोष पोटात घालून त्यांच्यावरती दया करायला शिका. आणि आपले जेव्हा आपल्या घरातले मोठे लोक आपल्याला बोलतात ना, ते कधीही वाईट नसतात, कारण त्यांनी जे अनुभव आलेले असतात ते आपल्याला सांगत असतात, त्या अनुभवाचं ज्ञान देत असतात आणि त्यांच्या सांगण्यामागे एकच असतं की आपलं कल्याण. आणि आपलं कल्याण असेल तर आपण ते श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आध्यात्मिक गुरु जर आपल्या जीवनामध्ये असतील तर आपल्या मनाचे मनदोष जातील आणि मनदोष गेल्याशिवाय, संशय गेल्याशिवाय भगवान परमात्मा आपलं काहीही स्वीकारत नाहीये. तुम्ही म्हणा मी तर काल गेलो नारळ फोडलं देवाने स्वीकार केलं नाही, स्वीकार करणार नाही. कारण की जे मनाचे दोष आहेत ते देवाला अजिबात आवडत नाही. कारण भक्ताला अहंकार झाला याचा प्रचंड देवाला त्रास होतो. म्हणून ज्ञानी महात्मे कधी अहंकार बाळगत नाहीये. सर्वांमध्ये ईश्वर बघण्याची त्यांची बुद्धी असते आणि सर्वांना आनंद देण्याची त्यांची लक्षणं असतात. म्हणून आजचा सत्संग आणि प्रत्येक वर्षी ह्या 15 तारखेला 15 मेला प्रत्येक वर्षी ह्याच जागेवरती येथे सत्संग झाला पाहिजे. आता आपण अचानक सत्संग घेतला आणि आपण सगळ्या, मी तर असं म्हणेन तुमच्या मुलींना, जावयांना, नातेवाईकांना, सगळ्या लोकांना इथे बोलवा आणि तुम्हाला दारू सोडा, बिड्या सोडा, सिगरेट सोडा हे म्हणण्याची गरज पडणार नाहीये. हे राम नामाचं अमृत जेव्हा त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करेल आपोआप त्यांचे गुणदोष नष्ट होतील. आणि राम नामाचं अमृत फार महत्वाचं आहे. सज्जनांनो, आपण खूप छान श्रवण केलं, खूप आनंद वाटला. कारण कोणाचंही मन दुखावं बिलकुल इच्छा नाही आहे. हे रामनामाचा सत्संग आपल्याला घडावा ही अंतःकरणाची इच्छा होती. म्हणून गुरुदेवाने एवढं बडबड केलं. आज आपण सर्व पीडित असाल, आजारी असाल, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दुःख असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संकट असतील आणि म्हणून आपण मंगलधामाचं भगवान प्रभूंचं आपण भजनही केलं. आणि तुम्हाला रोज साधना करण्यासाठी मी 5 मिनिटाचा तुम्हाला प्रणव सांगणार आहे. कारण हा प्रणव जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रोज केला तर तुम्ही म्हणाल गुरुदेवा रामनामाचा सत्संग घेण्यासाठी तुम्ही गावामध्ये आले पाटोळ्यामध्ये आणि जो 5 मिनिटाचा तुम्ही प्रणव जो आम्हाला दिलेला आहे ना, हे खरी आमची संपत्ती आणि खरं आमचं आरोग्य आहे. कारण हे आरोग्य तुम्हाला देणारा हा प्रणव आहे. आणि आयुष्यातले तुमचे 5 मिनिटं जर तुम्ही सकाळी भगवंताला दिले चिंतनासाठी तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि जाता जाता एवढं पण सांगेल, जे लोक माझ्या माऊल्या किंवा माझे महापुरुष जे चिमुकले मुलं मुली जेही कोणी सकाळी उठल्याच्या नंतर प्रणव करत असतील आणि त्यांच्यामध्ये जे काही बदल घडणार आहे, त्यांच्यामध्ये काही त्यांना काही फायदे होणार आहे, तोटा तर याच्यामध्ये काही नाहीये. जे फायदे होणार आहे तर त्यांनी प्रत्येकाचा फायदा श्रीराम शक्तीपीठामध्ये येऊन सांगायचा आहे. कारण जर सांगितला तर प्रत्येक सत्संगामध्ये आपण हा 5 मिनिटाचा प्रणव घेऊ आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनमोल भगवंताचा नामरूपी अमृत रूपी आपण त्यांना प्रसाद देऊ. कारण ह्या प्रणवाने काय काय घडतं तुम्हाला सांगतो मी. पहिल्या प्रथमतः हा प्रणव केल्याच्या नंतर ना आपल्या मनाला शांती मिळते, आपले गुणदोष नष्ट होतात, आपले काही आजार असतात ते आजार सध्या बरे होतात. मला माहित आहे तुम्ही सगळे रेकॉर्ड करताय म्हणून, कारण मी सांगत नाही, जे साधू संत सांगून गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं, मी तेच तुम्हाला सांगतो. मी माझ्या पदाचं वेगळं काही सांगणार नाहीये. आपल्या मनाचे गुणदोष जातात, मनाला आनंद मिळतो, भगवान परमात्माचं मंगल नाम आपल्या मुखामध्ये येतो आणि भगवान परमात्माने एवढं अनमोल शरीर हे जीवन आपल्याला दिलेलं आहे. तर इमानदारीने सकाळची 5 मिनिट आपण त्या देवाच्या सेवेला देतात. एवढं महान पुण्य आपल्याकडून घडतं. आणि खरंच कोणाचे आजार बरे होतील, कोणाला बरं वाटेल, कोणी आध्यात्मिक बनेल. एखाद्या वेळेस काय होईल, एखादा बिचारा दारू पेत असेल तर तो प्रणव करेल आणि दारू सुटून जाईल. किती सोपा मंत्र आहे. एखादा बिडी पेत असेल तर ती बिडी सुटून जाईल. एखादा तंबाखू खात असेल तर तंबाखू सुटून जाईल. याच्यात काही फायदे आहेत का नाही? याच्यात काही तोटे नाहीये, फायदे आहे. पेन किलरची गोळी घेतल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे बरेच तोटे असतात, पण आपल्याला ताबडतोब बरं व्हायचं असतं.
बाकीचं काही बोलणार नाहीये. सज्जनांनो, 5 मिनिटाचा प्रणव जर आपण सगळ्यांनी केला तर खरंच ह्या पुण्यभूमीला, ह्या मातीला खूप आनंद होईल. आणि कोणी दुःखी कष्टी ह्या मातीला ज्याचे चरण कमल लागतील ना, त्याचे सगळे दोष नष्ट होतील. कारण की एवढी ही पावन भूमी आहे. सगळ्यांनी सरळ बसायचं, आपण प्रणव करू. सर्वांनी सरळ, मान सरळ करायची. दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे. दोन्ही हात आपल्या मांडीवरती ठेवायचे. मान सरळ करायची, सरळ बसायचे सगळ्यांनी. दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे. सज्जनांनो, गुरुदेवाने 1 2 3 म्हटलं की आपण सगळ्यांनी डोळे झाकायचे. आता झाकू नका. डोळे झाकल्याच्या नंतर मी जे महामंत्राचा उच्चार करणार आहे ते उच्चारही तुम्हाला करायचा आहे. पण दोन्ही भुवयाच्या मध्ये निर्गुण निराकार सगुण साकार भगवान काशीचा विश्वनाथ इथे वाराणसी आहे. दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये, दोन्ही भवयाच्या मध्ये तुम्हाला बसायचंय, बघायचंय. दोन्ही भवयाच्या मध्ये ना तुम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन होणार आहे. आपल्या भ्रुकुटीमध्ये भगवान काशी विश्वनाथ विराजमान आहे. डोळे झाकल्याच्या नंतर दोन्ही भवयाच्या मध्ये आपल्याला बघायचंय. आणि गुरुदेव ज्यावेळेस ओंकार करतील त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे ओंकार करायचा आहे. आणि दोन्ही भवयाच्या मध्ये बघत असताना लगेच तर तुम्हाला तो दिसणार नाहीये, पण त्याच्या नामाचा उच्चार जरी झाला तरी तो तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीये. 1 2 3 म्हटलं की आपला डोळे झाकायचे. 1 2 3 सगळ्यांनी डोळे झाकायचे. डोळे झाकल्याच्या नंतर दोन्ही भवयाच्या मध्ये बघायचंय. आणि गुरुदेव जे महामंत्र म्हणतील मागून म्हणायचंय. शांती शांती. सर्वांनी हळूहळू डोळे उघडा. जय श्रीराम. सज्जनांनो, खरंच अंतःकरणाला आपल्या विचारा सगळ्यांना असं वाटलं असेल खरोखर मी भगवंताच्या धामाला गेलो होतो. अनुभव आला कडे सगळ्यांना सांगा. म्हणजे तुम्ही तुमच्या घरचं सगळं कुटुंब विसरले, अक्षरशः तुमची जागा सध्या तुम्ही विसरले होते. अनुभव आहे का नाही सगळ्यांना? एकदा जोरात टाळ्या वाजवा. जय श्रीराम. कारण हा प्रणव प्रत्येकाने आपल्या घरी करायचा आहे.
गॅलरीमध्ये करू शकतात, आपल्या समोर अंगण असेल तर करू शकतात, आपल्या शेतामध्ये जागा असेल, गार्डनमध्ये असेल तर करू शकतात. छोट्या छोट्या चिमुकल्यांनाही तुम्ही शिकवू शकतात. म्हाताऱ्या माणसांनी केलं तरी चालेल आणि आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण आपल्या जीवनातला अनमोल वेळ आपण भगवंताला देऊ आणि याचे फक्त फायदे आहेत, तोटे नाहीये. आता लोकांना काय पाहिजे? फायदे पाहिजे. आणि खरंच भगवंत आपला फायदा करत असतो. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात की जे माझे परम भक्त आहेत मी त्यांच्यामध्ये आहे आणि ते माझ्यामध्ये आहे. जे माझे परम भक्त आहेत मी त्यांच्यामध्ये, ते माझे आहे. आणि ज्यांचा आणि माझा अजिबात संबंध, ज्यांची श्रद्धा नाही किंवा ज्यांच्या मनामध्ये विश्वास नाही किंवा माझ्या नामाचं चिंतन करत नाही, भगवान परमात्मा तिथे कुठेही नसतात. आणि जरी कोणा विद्वान लोकांना असं वाटत असेल की मी एवढा विद्वान आहे, पण भगवान परमात्मा इथे आहेत. पण जरी तुम्हाला वाटत असतील पण नसतात. भगवान स्वतः सांगतात आय एम इन द क्राऊड बट नॉट ऑफ द क्राऊड. हो, मी दिसतोय तुम्हाला गर्दीमध्ये पण मी गर्दीचा नाहीये. भगवंत तिथे नसतो. भगवंत कुठे असतो? जिथे त्याचे प्रेमिक आहे, आवडते भक्त आहे, जिथे चिंतन आहे, कीर्तन मनन भजन आहे, तिथेच भगवान परमात्मा आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेल सज्जनांनो, कमी बोला, चांगलं बोला. थोडं जरी जीवन असेल तर चांगलं जगा. आपल्या घरच्या लोकांना खूप जीव लावा. कधीही कोणाची निंदा करू नका. कधी कोणाचं मन दुखेल असं कधीही वागू नका. आपल्यापासून कोणाला दुःख होईल असं कधीही वागू नका. आपल्यापासून जर कोणाला आनंद होत असेल ते नेहमी नेहमी करा. तिथे भगवंत आहे. आणि हे जर आपण सगळ्यांनी असं केलं तर मी असं म्हणेल, परत परत मला ह्या पुण्यनगरीला यावा असं वाटेल आणि तुमच्या घरी जेवण करावं असं वाटेल. सज्जनांनो, खूप आनंद वाटला कारण माझ्या माया बहिणीनं इतकं सुंदर गुरुदेवाचं अभिनंदन स्वागत केलं. प्रत्येक माऊलीच्या हातामध्ये पंचाआरती होती, ती औक्षण करत होती. हृदयापासून सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. माझ्या महापुरुषांनी खूप मनापासून गुरुदेवांचं स्वागत केलं आणि खरंच मला माझ्या अंतःकरण मला साक्षी देत आहे की या पाटोळे पुण्यभूमीमध्ये संतांचा आदरातिथ्य आहे, संतांचा सत्कार आहे. खरंच संतांप्रती प्रेम आहे आणि खरंच ही सत्संगाची नगरी आहे. रामनामाचा सत्संग इथे होणं हे देवालाही मान्य आहे, शास्त्रालाही मान्य आहे आणि मी तर असं म्हणेल आपल्या सगळ्यांनाही मान्य आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त संख्या असली पाहिजे. आणि आपल्या सांगळीताईबद्दल, आपल्या मथुराताईबद्दल एकदा सगळे जोरात टाळ्या वाजवा. जेवढ्यांनी श्रमदान केलं, हा मंगल सत्संग घडवून आणण्यासाठी परिश्रम केले, पंचकृषीचं आपल्या सर्व ग्रामस्थांचं सर्वांचं हृदयापासून खूप खूप अभिनंदन. गुरुदेवांनी सर्वांना प्रणाम पण केला. आणि हनुमंतरायाकडे मी विनंती करेल, परमेश्वर आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देवो, आरोग्य चांगलं देवो, तुमच्या मनोकामना पूर्ण हो आणि तुमच्या सगळ्यांचे दुःख संकट मला मिळो आणि माझा सर्व आनंद तुम्हाला मिळो. सर्वांना रामकृष्णाने जय श्रीराम.